अकोल्यात मोठा अपघात टळला. एसटी बसचे ब्रेक निकामी, उभ्या कार आणि मॅक्सिमोला जोरदार धडक. अकोला शहरात शुक्रवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची एक बस अचानक अनियंत्रित झाली. बसचे ब्रेक वेळेवर न लागल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ही बस थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेटा कार आणि मॅक्सिमो वाहनावर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील प्रवासी आणि परिसरातील नागरिक सर्वजण सुरक्षित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर संबंधित एसटी बस तसेच अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना पुढील तपासासाठी MIDC पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान बसचे ब्रेक निकामी होण्यामागील नेमके कारण काय होते याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. MIDC के एरिया में एक रोड एक्सीडेंट हुआ था. इसमें एक बस के धक्के से एक प्राइवेट कार को लगी है और इस केस में ट्रैफिक जैम भी हुआ था इसके अनुसार, और वहाँ पे पुलिस तुरंत पहुंची और इसका समाधान हुआ है. यहाँ पे जो कंप्लेंट हुई थी हम उसका इन्वेस्टिगेशन और तपास कर रहे हैं. यहाँ पे कोई कैजुअलिटीज नहीं हुई और इसके आगे जो भी एविडेंस या कुछ भी इशू होगा तो उसका हम क्लियरली तपास करके समझा देंगे. ये बस सरकारी है, पर इसमें क्या इशू हुआ, क्या टेक्निकल हुआ, इसके भी तपास अभी होगी. इसका तपास के बाद ही पता चलेगा कि इशू क्या हुआ था, पर कोई कैजुअलिटीज नहीं हुई है और इसमें पुलिस पहुंच गई थी और फिर इशू अभी सॉल्व हो गया. आपली बस नागपूरहून भुसावळ मार्गस्थ झाली होती आणि अकोल्याला आल्यावर समोर मॅक्झिमो आणि तिच्या मागे एक 4 व्हीलर उभी होती. मी लांबून पाहिलं तिला, पण आपल्या गाडीचे ब्रेक मारले, मी गाडी कंट्रोल पण केली, तरी बस आपले ब्रेक रोल झाल्यामुळं जागेवर थांबली नाही आणि समोरून येऊन त्या 4 व्हीलरला धडकले. याच्यात 4 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या गाडीचं बंपर दबलेला आहे. हेडलाईटचा काच फुटलेला आहे. नाही, दुखापत कोणालाच नाही झाली. सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि हे सर्व झाल्यावर आम्ही पंचनामा करून पोलीस स्टेशनला गाडी जमा केली. MIDC पोलीस स्टेशन अकोला. इथलं काम चाललं तिथे इथं अंदर तिथून कंट्रोल पॉपलाटला असा काय आणि इथे गाड्या उभ्या होत्या. तिथून एसटी आली, त्याचे ब्रेक लागले नाही. तो म्हणजे माझे ब्रेक फेल झाले, ब्रेक चालू आहे काय, डायरेक्ट गाडी आली त्या आमच्या गाडीवर भेटायला. असं होईल तर असं चालते काय. खूप झालं, मागे झालं, पुढे नुकसान झालं. दोन्ही साईडला गाडी समोर लागली अजून आणि मागे गाडी मिळली. नुकसान तर हे करावं लागेल, क्लेम करावं लागेल ना, नाही त्यांनी भरून द्या. रमेश भलभले.